दीपक पाटील तुम्हा सर्वांचे जॉयफुल इंग्लिश अकॅडमीतर्फे हार्दिक स्वागत करतो। आणि आजचा लेक्चर स्पेशल याच्यासाठी आहे की मी तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे मला, कारण की एक 5 ते 6 दिवसामध्ये 1200 लोकांनी हे 4 व्हिडिओज बघितलेले आहेत। रिस्पॉन्स चांगला मिळत आहे, त्यासाठी तुम्हाला थँक्यू व्हेरी मच। आणि आज असाच एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहे। यामध्ये ते एक नाही, दोन नाही, 10 नाही, डायरेक्टली 18 वर्ब्स आणलेले आहेत। व्हाय आय एम टेलिंग टू यू, बिकॉज आय टीच इन ज्युनियर कॉलेज and having also experience of the 10th standard, so that is why I have chosen some day to day life verbs. तर आज तुम्ही शिकणार आहात, you are going to learn on today, that is future continuous tense. future continuous tense and keep in the mind, लक्षात ठेवा की त्याला आपण म्हणतो फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स। फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतो आणि त्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स सुद्धा म्हणतो। त्यासोबत मी तुम्हाला सांगणार आहे की शॉर्ट फॉर्म त्याचे आहे डीपली नॉलेजमध्ये ते कसे वापरता येतात, शॉर्ट फॉर्म सांगणार आहे। त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं 18 एक्झाम्पल्स प्लस हे 4 एक्झाम्पल्स, म्हणजे 22 एक्झाम्पल्स यू आर गोइंग टू लर्न। म्हणजे काय म्हटलं जातं की परफेक्शन येईल। लेट अस सी, सगळ्यांचं 200% लक्ष इकडे असेल। फ्युचर कंटिन्युअस टेन्स, राईट, फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स, दोघींचा काळ एकच आहे। तुम्ही प्रोग्रेसिव्ह म्हणा किंवा कंटिन्युअस टेन्स म्हणा, डझंट मॅटर। सो लुक ॲट हियर, मराठीतनं कसं येईल तर असेल, मराठीतनं कसं येतील तर असेल। 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे। ज्या एक्झाम्पल्समध्ये तो टीव्ही पाहत असेल, असेल येईल शेवटी, शेवटी असेल येईल। ते अभ्यास करत असतील, असतील येईल। आम्ही इंग्रजी बोलत असू, तुम्ही काम करत असणार। म्हणजे असेल, असतील, असू, असणार, याही पसेल, फक्त असेल लक्षात ठेवा, शेवटी ल येईल फ्युचरमध्ये कंटिन्यू। आणि याचा मेन अर्थ काय, कंटिन्युअस म्हणजे क्रिया चालू आहे। जसं आपण म्हणतो ना, मी जेवण करत आहे, मी पिक्चर पाहत आहे, तर मी पिक्चर पाहत असेल किंवा मी माझ्या मित्राच्या घरी जात असेल, आय विल बी गोइंग टू माय फ्रेंड होम, आय विल बी इटिंग समथिंग, आय विल बी पेइंग टू हिम, अशा प्रकारचे वाक्य तिच्यात येतील, राईट। आय विल बी वॉचिंग टीव्ही, या अशा प्रकारचे वाक्य तिच्यात येतील। बघूया पहिलं नंबरचं वाक्य स्ट्रक्चरनुसार। सब्जेक्ट बघा, सब्जेक्ट मी तुम्हाला 3ही व्हिडिओमध्ये सब्जेक्ट समजून दिलेले आहे। आय हॅव टॉट यू सब्जेक्ट। तुम्ही जर सब्जेक्ट क्लिअर करायचे असतील पूर्ण प्लुरल सिंग्युलर पासून सगळे माहिती तर मी दिलेली आहे, ते पहिले 3-4 व्हिडिओ बघून घ्या। सब्जेक्ट दिलेले आहेत आय वी, आय वी नंतर येईल शाल। पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, शाल आता जास्त वापरत नाही, जास्त वापरत नाही, विलच वापरतात। कोण विचार करेल इंग्लिश स्पीकिंग करताना की शाल वापरू का विल वापरू, शाल वापरू का विल वापरू, नाही, विल वापरतात। तुम्हाला जर ग्रामॅटिकली बघायचं असेल तर आय शाल, वी शाल वापरतात। आणि विल केव्हा वापराल, आय शाल, वी शाल सोडून विल वापरायचं आहे, संपलं। आणि तुम्हाला नेहमी विल वापरायचं असेल तरी विल वापरा, काही टेन्शन नाही। तर हे सांगितलं, सब्जेक्ट सांगितला, शाल विल सांगितलं। आता बघूया वर्ब्स, ते तर पूर्ण समजूनच देणार आहे वर्ब्स, राईट। आय एम गोइंग टू टीच यू ऑल द वर्ब्स, डझंट मॅटर। पहिलं एक्झाम्पल घेऊया। सब्जेक्ट आपण बघितला होता, सब्जेक्ट काय आहे, ही, हीचं काय येईल तो, ठीक आहे। तो म्हणजे ही, तो टीव्ही पाहत असेल, तो टीव्ही पाहत असेल। आता ही नंतर काय येईल, विल बी। तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, प्रेझेंटचं वाक्य असो, कंटिन्युअसचं पास्टचं वाक्य असो किंवा कंटिन्युअस फ्युचरचं वाक्य असो, वी आय एन जी येणार आहे। म्हणजे सब्जेक्ट पाठ करायची गरज नाही, ऑब्जेक्ट शेवटी येतो, सब्जेक्ट पहिले येतो आणि वर्ब जो आहे आय एन जी लागणार आहे, हे पाठ करायची गरज। पाठ काय करायचं आहे, विल बी, शाल बी, कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये। तर बघा, ही विल बी वॉचिंग अ टीव्ही, याचा अर्थ एकच होतो। प्रत्येक मुलं वेगळ्या पद्धतीने लिहून ठेवतात, अर्थ वेगळे होतात, बघितलंय मी, ठीक आहे। तर याचा अर्थ एकच होतो, ही विल बी वॉचिंग अ टीव्हीचा अर्थ हाच होतो, तो टीव्ही पाहत असेल। दिस इज अ इन्सिडेंट विच इज हॅपनिंग, इट इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर, इट इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर अँड दॅट ऍक्शन विल बी कंटिन्यू, राईट। वाक्य नंबर 1चा आन्सर क्लिअर झालं। आता बघा, ते अभ्यास करत असतील, ते, तेला काय येतं, दे।
मी सांगितलंय विल बी वापरा, हेच पाठ करायचं आहे. दे विल बी स्टडिंग किंवा दे विल बी डुईंग, दे विल बी डुईंग स्टडी. दे विल बी डुईंग स्टडी म्हणजे ते अभ्यास करत असतील. तिसऱ्या नंबरचं वाक्य घेऊया म्हणजे परफेक्शन येईल. आम्ही इंग्रजी बोलत असू. आम्ही इंग्रजी बोलत असू कसं येईल? यस, आम्ही म्हणजे वी विल बी स्पीकिंग इंग्लिश. वी विल बी स्पीकिंग इंग्लिश. आता बघा, तुम्ही काम करत असणार. तुम्ही काम करत असणार कसं येईल? तुम्ही म्हणजे यू, विल बी तुम्हाला पाठ करायला सांगितलं मी, विल बी आणि वर्किंग. तुम्ही काम करत असणार किंवा तू काम करत असशील. राईट, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. हां, तर वर्बला आयएनजी लागणार आहे म्हणजे वॉचिंग, टेलिंग, सेईंग, स्पीकिंग, गोईंग हे आहे. म्हणजे सब्जेक्ट पाठ करायची गरज नाही, ऑब्जेक्ट पाठ करायची गरज नाही. लास्टला येणारा वर्ब दिलेला आहे, फक्त पाठ करायचं आहे विल बी. सोप्या भाषेत सांगितलं विल बी म्हणजे कंटिन्युअस फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. फक्त विल बी पाठ करा, बाकी पाठ करायची गरज नाहीये. मी परत परत सांगतो आहे, कारण की म्हणतात सर स्ट्रक्चर कोण पाठ करेल सर, मग काय होईल सर, असं तसं काही घेणं देणं नाही. फक्त विल बी पाठ करा. सब्जेक्ट सगळ्यांना माहित आहे, वर्ब माहित आहे, स्ट्रक्चर मध्ये फक्त विल बी पाठ. लेट अस सी अँड टेकिंग सम एक्झाम्पल. ही विल बी पेइंग मनी. ही विल बी पेइंग मनी. तो पैसे देत असेल, असेल, असेल. ठीक, असेल बघा. ही विल बी रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत असेल. शोईंग, शो म्हणजे दाखवणे, माहित असेल, शो म्हणजे दाखवणे. ही विल बी शोईंग, ही विल बी शोईंग म्हणजे तो, ही विल बी शोईंग अ बुक, तो त्याला पुस्तक दाखवत असेल. लेंडिंग, लेंडिंग म्हणजे उधार देणे, पैसे उधार देणे. ही विल बी लेंडिंग अ मनी, तो त्याला पैसे उधार देत असेल. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. मेकिंग म्हणजे काय? मेकिंग म्हणजे बनवणे, मेकिंग म्हणजे बनवणे. ठीक आहे, मेक म्हणजे बनवणे, त्याला आयएनजी लावलेला आहे. आपण सगळ्या फॉर्म्सला आयएनजी लावलेला आहे म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ही विल बी मेकिंग मनी, तो पैसे कमवत असेल. ही विल बी मेकिंग अ ड्रॉइंग, तो ड्रॉइंग बनवत असेल. नेक्स्ट, लाय, आपल्याला आवडत नाही, खोटं बोलायला मला आवडत नाही, खोटं बोलणे. सो ही विल बी लाईंग अबाउट युअर फादर, ही विल बी लाईंग अबाउट युअर फ्रेंड, तो तुझ्या मित्राविषयी खोटं बोलत असेल. नेक्स्ट, लाईंग झालं. शट, शट म्हणजे बंद करणे. ही विल बी शटिंग, ही विल बी शटिंग हिज शॉप, तो त्याचं दुकान बंद करत असेल, तो त्याचं दुकान बंद करत असेल. आता नेक्स्ट घेऊया. हायडिंग. हाईड म्हणजे काय? तुमचे वर्ड्स पण पाठवून जातील. हायडिंग म्हणजे काय आणि डे टू डे लाईफमध्ये हायडिंग म्हणजे लपवणे. ही विल बी हायडिंग, विल बी लक्षात आहे ना, ही नंतर विल बी हायडिंग मनी, तो पैसे लपवत असेल. किंवा ही विल बी हायडिंग बुक्स, तो बुक्स लपवत असेल. राईट. ही विल बी हायडिंग मोबाईल, तो मोबाईल लपवत असेल. नेक्स्ट, आय विल बी विजिटिंग टू माय फ्रेंड, आय शॅल बी विजिटिंग टू माय फ्रेंड. कीपिंग, आय विल बी कीपिंग पॉट, आय विल बी कीपिंग बुक्स, आय विल बी कीपिंग ट्रायपॉड, आय विल बी कीपिंग मोबाईल, मी मोबाईल ठेवत असेल. कशावरती? कॉटवरती, टेबलवरती. आय विल बी कीपिंग मोबाईल ऑन कॉट. लक्षात आलं? ठीक आहे, सगळ्यांचं लक्ष 200% पाहिलं. हर्टिंग, आता हर्टिंग म्हणजे दुःख देणे होतं, हर्ट म्हणतो ना आपण. ही विल बी हर्टिंग टू हिज फ्रेंड, तो त्याच्या मित्राला दुःख देत असेल. नोईंग, नोईंग म्हणजे माहीत पडणे. ही विल बी नोईंग अबाउट द ट्रूथ, त्याला जे ट्रूथ आहे ते माहीत पडत असेल. फॅन बंद करून लेक्चर घ्यावं लागतात त्याच्यामुळे. ओके. लर्निंग म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, शिकत. ही विल बी लर्निंग मॅथ, ही विल बी लर्निंग इंग्लिश, ही विल बी लर्निंग हिस्ट्री, तो हिस्ट्री शिकत असेल, तो मॅथ शिकत असेल, तो इंग्लिश शिकत असेल. भरपूर वाक्य तयार होतात. लिव्हिंग, बघा लिहून घ्या ना, व्हिडिओ थांबवायचा लिहून घ्या, व्हिडिओ थांबवायचा एक वाक्य लिहून घ्या, व्हिडिओ थांबवायचा एक वाक्य लिहून घ्या. सांगतो काय, 22 वाक्य लिहून घ्या. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जीवनभर टेन्शन राहणार नाही. बघा, लिव्हिंग
लिव्हिंग म्हणजे लिव्ह म्हणजे सोडणे. ही विल बी लिव्हिंग मुंबई, तो मुंबई सोडत असेल. ही विल बी लिव्हिंग जळगाव, तो जळगाव सोडत असेल म्हणजे जात असेल दुसरीकडे. गिव्हिंग म्हणजे गिव्ह म्हणजे देणे, गिव्हचं गिव्हिंग होतं. ही विल बी गिव्हिंग 100% रिस्पॉन्स. यू विल बी लिसनिंग टू मी 100%, गिव्हिंग 100%. तुम्ही मला ऐकत असाल 100% देऊन. हिअरिंग म्हणजे ऐकणे. ओके, गिव्हिंग म्हणजे देणे. हिअरिंग म्हणजे ही विल बी हिअरिंग टू सॉन्ग, तो गाणं ऐकत असेल. ट्रॅव्हलिंग म्हणजे आपला आवडती. ही विल बी ट्रॅव्हलिंग टू मनाली, तो मनालीला जाण्यासाठी प्रवास करत असेल. तो प्रवास करत असेल मनालीला जाण्यासाठी. इन्फॉर्मिंग म्हणजे स्टुडंट्स विल बी इन्फॉर्मिंग टू प्रिन्सिपल, प्रिन्सिपल सरांना इन्फॉर्म करत असतील. बघा 22 वाक्य घेतलेले आहेत. मला तुम्हाला इंग्लिशमध्ये परफेक्ट बनवायचं आहे. आय मेक यू परफेक्ट इन इंग्लिश. जर हा व्हिडिओ जर स्टुडंट बघत असतील तर त्यांच्यासाठी एक विनंती आहे, जर हा व्हिडिओ जे जॉब करत आहे, दे आर वर्किंग नाव, एम्प्लॉई असतील, लेक्चर बघत असतील तर त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे. तर मला एकच सांगायचं आहे, ते लक्षात ठेवा की कंटिन्युटी इज अ की ऑफ सक्सेस. थांबून जाऊ नका. इट इज अ फॉरेन लँग्वेज. सो यू नीड टू गिव्ह युअर 100% अप टू ओनली 4 months. फक्त 4 महिने द्यायचे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मला आता कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता येतं आहे का. लिहून घ्या. लिहून घेण्याने लाईफ टाईम आपल्या लक्षात राहतं. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की कंटिन्यू हे व्हिडिओज बघा, हे लेक्चर अटेंड करा. तुम्हाला सांगतो निगेटिव्ह साठी तुम्हाला काय करायचं आहे, विलला नॉट लावायचं आहे. विल नॉट इथं बीच्या पहिले नसेल बघा, मग तो टीव्ही पाहत असेलच काय येईल, तो टीव्ही पाहत नसेल हे सांगायची गरज नाही. ते अभ्यास करत असतील काय येईल, ते अभ्यास करत नसतील. आम्ही इंग्रजी बोलत असूच काय येईल, आम्ही इंग्रजी बोलत नसू. तुम्ही काम करत असणारच काय येईल, तुम्ही काम करत नसणार. विलला नॉट लावायचा आहे, शालला नॉट लावायचा आहे. बघून घ्या, नॉट निगेटिव्हचं वाक्य संपलं. काही कन्फ्युजन करणार नाही मी या लेक्चरमध्ये. तुम्हाला नॉट लावायचं आहे. विल नॉट इथं, विल नॉट, शाल नॉट, परत विल नॉट, फक्त विल नॉट निगेटिव्ह वाक्य बनून जाईल. ठीक आहे. आय विल नॉट बी स्पीकिंग इंग्लिश, आय विल नॉट बी हेल्पिंग टू हिम, सॉरी, आय विल नॉट बी हेल्पिंग टू हिम, आय विल नॉट बी स्पीकिंग इंग्लिश. मी इंग्रजी बोलत असणार, मी इंग्रजी बोलत नसणार. फक्त नॉट लावायचा आहे. विल नॉट निगेटिव्हचे वाक्य संपले, म्हणून मी दिलेले नाहीये. कारण की तुम्हाला हे शिकवू, परत निगेटिव्हचे 4 वाक्य शिकवू, परत क्वेश्चन मार्क शिकवू, सर भरपूर झालं ना. फक्त विल नॉट लावा. निगेटिव्हचे 4 सेंटेन्सेस आणि 18 सेंटेन्सेस, किती 22 सेंटेन्स तुमचे मी आता बनवून दिलेले. तर आय रिक्वेस्ट टू यू, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तरच तुम्हाला हे व्हिडिओज सिक्वेन्स वाईज पाहायला मिळतील. हे मी तुम्हाला सजेशन देतोय. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.